कविप्राविष्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, बाप्पाची रणधुमाळी संपली. आता नवरात्र येईल आणि कदाचित त्याच्यानंतर खूप मोठा सण येणार आहे. लाडका सण आहे हा. कारण का, मलाई खायची ना वर्षानुवर्ष आपल्याला बसून. निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका पण येतील. गणपती, नवरात्र हे सण खरं पाहिलं ना तर त्या निवडणुकांमध्ये कसे फायदे मिळवायचे याच्यासाठीच असतात, असंच गेली काही वर्ष दिसून येत आहे. असो, हे असंच चालत राहणार. माझ्यासारखी सामान्य माणसं आपलं मत प्रदर्शित करत करत या जगाचा पण निरोप घेऊन जातील. असे अनेक गेले. गांधींच्या हत्येनंतर, रादर गांधी हत्या असा शब्द वापरला तरी कोणाला तरी डिवचल्यासारखं होतं. गांधी वधानंतर आपल्या भारत देशाने काही धडा घेतला का, हा प्रश्न आजही विचारावा लागतो. कारण जी चूक महात्मा गांधींनी केली, 55 कोटी द्यायचे, इकडचे लोक तिकडं जायचे, तिकडून आपले हिंदू इकडे यायचे जिवंत आणि मुर्दे आले, सगळी शोकांतिका. आता तो इतिहास पुन्हा पुन्हा सांगत बसण्याची गरज नाही. आज हजारो नथुराम गोडसे पैदा होतील असं वातावरण निर्माण झालंय. आणि त्याची तशी पाहिली ना तर कुणालाही काहीही शरम, लाज, लज्जा काहीच नाहीये. म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की कसाई जेव्हा पिंजऱ्यातून एखादी कोंबडी गिराईकाला देण्यासाठी कापण्यासाठी बाहेर काढतो आणि त्या पिंजऱ्याच्या समोर बसून, ज्या पिंजऱ्यामध्ये अजून काही कोंबड्या आहेत त्यांच्या समोर बसूनच त्या कापलेल्या कोंबडीचे तुकडे करून, वजन करून त्या गिराईकाला देतो, त्यावेळेस कापली जाणारी कोंबडी फक्त आरडाओरडा करत असते. तिने आरडाओरडा केलेला असतो आणि पिंजऱ्यातल्या कोंबड्या मात्र स्वतःचा घास खाण्यात अतिशय मग्न असतात. अशीच अवस्था भारतातल्या हिंदूंची झालेली आहे. आज बाळासाहेब ठाकरे नाही आहेत, पण त्यांच्या खरोखर काही विचारांना आजही हा प्रवी कडक सॅल्यूट करतो. आता नंतरच्या पिढीने ते कितपत टिकवलं, ही सगळी शोकांतिका सुज्ञ नागरिकांच्या नजरेतनं कधीही सुटणार नाही. जे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की ज्या दिवशी काँग्रेसबरोबर मला हातमिळवणी करावी लागेल त्या दिवशी मी शिवसेना संपवलेली असेल, मी इथून निघून गेलेलो असेल, मी तुमच्या या समाजकारणातनं, राजकारणातनं माझं तोंड काळं केलेलं असेल, अशा काहीशा भारदस्त भाषेमध्ये त्यांनी प्रगटीकरण केलेलं होतं. आता अर्थात काळाचा महिमा आहे, माणसं विसरतात. अशीच विसरलेली एक गोष्ट, अरे आपण कोणाची साथ देतोय, हा प्रश्न आज त्यांच्या साथीला जाऊन सरकारमध्ये येण्याची धडपड करणाऱ्या प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट. 2013 उत्तराखंडला अगदी नेहमीप्रमाणे आपल्या हिंदू लोकांची बाबा केदारनाथला प्रचंड गर्दी. आणि तसे पाहिले तर पावसाचे दिवस, लँडस्लाईड झाली, भूस्खलन झाले, प्रचंड ढगफुटीने पाऊस पडला आणि प्रलय आला.
अफाट आपले यात्रेकरू तिथे अडकले आणि जवळपास 25,000पर्यंत हिंदू यात्रेकरू मरण पावले. कित्येकांचे मृतदेहसुद्धा सापडले नाहीत. पण शेवटी प्रलय ओसरता ओसरता जो आकडा बाहेर आला तो सर्वसाधारणपणे 25,000 यात्रेकरू मयत झाल्याचा आकडा बाहेर आला. आणि मग धावाधाव सरकारकडे मदतीसाठी याचना. ऑफकोर्स बाउंड अँड ड्युटी असते सरकारची, पण नेमके त्याच वेळेस फक्त आपले मनमोहन सिंगजी भारतात होते आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा सोनिया गांधीजी या स्वतःच्या इलाजासाठी कुठे परदेशात गेल्या होत्या. आणि राजपुत्र तेही नव्हते, ते बँकॉकला होते असं समजतं. 25,000 आपले हिंदू लोक तिथे मेलेले आहेत, मयत झालेले आहेत. नातेवाईकांना इकडे फक्त आकांत करण्याशिवाय काहीही हाती उरलं नाही आहे. मदतीचा ओघ सुरू करायचा म्हणून काँग्रेस सरकारने सोनिया गांधींची वाट पाहिली. त्या आल्या 7-8 दिवसांनी. चिरंजीव पण आले आणि मग ट्रक भरून बिस्किटं. किती ट्रक गेल्या ते सांगण्याची काही गरज नाही. फक्त सांगायचा मुद्दा हा आहे की अन्नपदार्थांसह बिस्किटच्या पुड्यांसह काही ट्रक इथून रवाना झाले. पण उत्तराखंडपर्यंत जाण्याचं असं ऐकतोय मी की त्या ट्रकवाल्यांना भाडंही मिळालं नाही. आत्ताच्या राजपुत्रांच्या खूप मोठ्या पदयात्रेमध्ये जे काही कंटेनर्स वगैरे, त्यांची राहायची व्यवस्था, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन, हे सगळं करण्यासाठी ज्या व्यवस्था केल्या होत्या त्याचंसुद्धा भाडं मिळालं नाही. म्हणून दिल्लीच्या संसद भवनापर्यंत कित्येक ट्रकचे ओनर, कंटेनरचे ओनर, ड्रायव्हर्स यांनी गर्दी केल्याचं तुम्ही आम्ही नक्कीच वाचलं असेल. आता अर्थात ह्या गोष्टी वाचूनसुद्धा काही लोक दुर्लक्ष करत असतील. त्यांच्यासाठीच ही विसरलेली थोडीशी माहिती त्या 2013च्या प्रलयाच्या बाबतीत. 25,000 शव. आता त्यांची ओळख पटेल न पटेल, पटण्यासारखी परिस्थिती पण नसणार, साहजिक आहे. सगळ्या हॅवॉक होऊन 8-10 दिवसानंतर सगळ्यांना जाग येते, मदत पोहोचू लागते. इतकं हे तत्पर सरकार होतं 2013चं. मग प्रत्येक डेड बॉडी जेवढे गावकऱ्यांना जमतील तेवढे त्यांनी काढल्या. पण नंतर तिथे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो असं जाणवायला लागलं. सगळ्या डेड बॉडीज फुगलेल्या अवस्थेत दिसू लागल्या. प्रचंड प्रमाणात ढगबुटी होऊन पाऊस, प्रलय, भूस्खलन, चिखल, हे सगळं तिथं घडलेलं नाट्य आणि तिथे अडकलेले हे सगळे मृतदेह. मग मृतदेह काढायचे कुणी म्हणून कॉन्ट्रॅक्ट देण्याचं ठरलं. ब्ल्यू ब्रीज ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या एका कंपनीला मृतदेह काढण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं. याच कंपनीला कसं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं हो? म्हणजे मराठीमध्ये एक म्हणे ना, मड्यावरचं लोणीसुद्धा चाटणारी काही माणसं या जगात नक्कीच असतात. तसाच असा काहीसा प्रकार या कंपनीचे सर्वेसर्वा आपल्या सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वड्रा आणि त्यांच्या मातोश्री या दोघांच्या नावाने ही रजिस्टर्ड कंपनी आणि विशेष माणसाची कंपनी. या कंपनीला विशेष दर्जा, नॉन गव्हर्नमेंट कंपनीचा दर्जा. आणि मग सत्तेत असलेलं सरकार त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट देतं. 25,000 डेड बॉडीज तिथून रिकवर करायच्या आणि त्याची योग्य ती शहानिशा करून विल्हेवाट लावण्यासाठी नातेवाईकांकडे सुपूर्द करायच्या. एका डेड बॉडीचा खर्च, आता काय टेंडरची परिस्थिती त्यावेळेस होती, पद्धत होती, वापरली का नाही वापरली या खोलात न जाता रॉबर्ट वड्रा यांच्या कंपनीला, आपल्याच जावयाच्या कंपनीला
या डेड बॉडीज रिकवर करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि तो क्लेम करतो, ती कंपनी क्लेम करते, एका डेड बॉडीला 4,60,000 असा काहीसा रेट लावला जातो. तब्बल मित्रांनो 760 कोटी रुपयाचं हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. म्हणजे हिंदू धर्मियांच्या मृतदेहाचा सुद्धा या नाठाळ सरकारनी व्यापार करून आपल्याच घरातल्या जावयाची तिजोरी भरण्याचं काम केलं. आता ह्या गोष्टीत त्यांची साथ देणाऱ्या हिंदू नेत्यांना सुद्धा जर लाज वाटत नसेल तर त्यांची काय लायकी आहे हे जनतेने नक्की ओळखून घ्यावं. म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांच्यातल्या भावंडांच्या मृतदेहावर आपल्या हिंदुत्वावरती हे मड्यावरती लोणी चाटणारं सरकार आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून आज बसून त्यांची स्तुतीसुमनं करत, त्यांच्या अंगावर स्तुतीसुमनं उधळत, त्यांची हातमिळवणी करून सत्तेसाठी लालसा उत्पन्न झालेल्या माणसांचा जाहीर निषेध करतो मी. अरे हिंदू म्हणून काही तुम्हाला लाज, लज्जा, शरम, अब्रू थोडी तरी? हा 2013चा प्रलय 2021च्या प्रलयाशी तुम्ही जर तुलना केलीत तर 2021ला जेव्हा ही बातमी धडकली प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये तेव्हा तात्काळ हालचाली झाल्या. असे कोणी 8-10 दिवस थांबून बिनभाड्याच्या ट्रक तिकडं पाठवल्या नाहीत भरून. ऑन द कॉन्ट्ररी 3ऱ्या दिवशी मदत निधी सगळा उपलब्ध करून दिला आणि आपल्या NDRF, SDRF आणि मिलिटरीला तिकडे पाठवलं गेलं. मिलिटरीमधली आपली अहमदनगरची एक मिलिटरी इंजिनिअरिंग कॉर्प्सची नायिका, खरोखर हिरोईन, तिने तत्परता दाखवत ताबडतोब मिलिटरी इंजिनिअरिंगच्या सर्व आपल्या इंजिनियर्स आणि कर्मचाऱ्यांना आदेशित केलं आणि एक ब्रिज बांधला गेला जेणेकरून मदत शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवणं शक्य व्हावं, कारण रस्ते उखडले गेले होते. ही घटना सांगतो मी 2021ची. म्हणजे ज्या वेळेस इतक्या तत्परतेने मदत पोहोचवली गेली, अतिशय आस्थेने तिथे सर्व काही कामं झाली. याच्या विरुद्ध 2013ला घडलेलं असून सुद्धा सोयीस्कररित्या माणसं 760 कोटीचा झालेला हा मृतदेहांचा व्यापार, हा काय भ्रष्टाचार नाहीये? घडल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत स्वतःच्या तिजोऱ्या भरणं हे फक्त तुम्ही शिकू शकाल ते या राजकारण्यांकडनं. म्हणजे नॅचरल कॅलॅमिटीमध्ये माणसं मेली तरी हरकत नाही, ती आम्हाला मिळालेली एक संधी असते, असंच मांडणारी ही गेंड्याची कातडी लपवत वरती पांढरे कुर्ते घालून फिरणारी मंडळी पाहिली ना की मस्तकात आग उत्पन्न होते. मित्रांनो, 760 कोटी किंवा 7 अब्ज आणि वरती काही कोटी असा काहीसा तो भ्रष्टाचार आहे. तुम्ही योग्य त्या वेबसाईटला जाऊनसुद्धा ब्ल्यू ब्रीज ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, ओनर रॉबर्ट वड्रा आणि त्यांच्या मातोश्री, हे तुम्ही वाचू शकता, पाहू शकता. या गोष्टीची शहानिशा नक्की करू शकता. सांगण्याचा मुद्दा आता हा आहे की अशा काँग्रेसबरोबर कोण कोण हातमिळवणी करत आहे, हा सुद्धा आता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री आणि त्याचे इतर साथीदार हे सगळे अशा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी माणसंच आहेत असंच मी तरी मानतो. त्यांना मंजूर आहे. सोनियाजींनी 760 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आपल्या जावयाला दिलं म्हणजे त्यांनी काही फार मोठी चूक केली नाही अशा मताची ही सगळी माणसं आज एकत्र येताना पाहिलं की लाज वाटते मला या माणसांची आणि ह्यांच्या अब्जाधीश होण्याची कीव करावीशी वाटते. कारण त्यांच्याकडे असलेला पैसासुद्धा कोणीही काही घाम गाळून कमवलेला नाही आहे. हा तुमचा आमचाच लुबाडलेला पैसा आहे.
अशा किती नॅचरल कॅलॅमिटीज आल्या 1950 पासून, याचा हिशोब जर घातला तर किती प्रकारे भ्रष्टाचार झाला होता हे तुमच्या निदर्शनास येईल. अगदी 1993 आत्ताच गणपती बाप्पाचा सण झाला, त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या होत्या आणि 1993 साली उमरगा, किल्लारी, लातूर, त्यानंतर नळदुर्ग या साईडला जो प्रचंड मोठ्या प्रमाणाचा भूकंपाचा झटका बसला, त्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी आणि प्रॉपर्टीजचं नुकसान झालं होतं. सरकार कामाला लागलं होतं, पण लोणी खाण्याची वेळ असते नाही, तेव्हाही खूप लोकांनी खूप काही खाल्लं आहे. यथावकाश पुढच्या व्हिडिओजमध्ये अशाच काही गोष्टी नक्कीच, ज्याचे ठळक पुरावे आहेत, कुठे ना कुठे ऑथेंटिकेटेड पब्लिसिटी त्याला मिळालेली आहे, असेच मुद्दे तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच त्यावरही एक व्हिडिओ हा प्रवी तयार करेल. मित्रांनो, 760 कोटी हिंदूंच्या मृतदेहाचा व्यापार करणाऱ्या या लोकांना किती वर्ष तुम्ही अजून राजकारणात ठेवणार? किती वर्ष तुम्ही यांना सरकारी बंगले उपभोगू देणार? किती वर्ष यांच्या विमानात जाताना बॅगा चेक होणार नाहीत हा कायदा तुम्ही बदलणार नाही? किती वर्ष तुमच्या आमच्यात आग लावून सत्तेची सर्व काही सुख उपभोगत 50-60 वर्ष ही लोक मस्त मजा करतायत, त्यांना अशी मजा करू देणार? किती वर्ष? हा जरा स्वतःला मनापासून प्रश्न विचारा. गर्व से कहो मैं हिंदू हूँ नुसत्या अशा आरोळ्या ठोकून किंवा एक व्हा असं एकमेकांना सांगत शेवटी कापलं जाण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे का? हा प्रश्न आता एकमेकांना विचारण्याचा आणि एकत्र येण्याचा दिवस तुमच्या उंबरठ्यावर येऊन थांबला आहे. आणि हे सुद्धा जर तुम्हाला समजत नसेल आणि त्याच लोकांचं जर शासन तुम्हाला हवं असेल, तर तुमच्यासारखा शहाणा तुम्हीच, इतकंच मी सांगू शकतो. मित्रांनो, हिंदू लोकांच्या मृतदेहाचा व्यापार करणाऱ्या या सर्व राजकारण्यांचा, सामील असलेल्या रॉबर्ट वड्राच्या कंपनीचा आणि या गांधी घराण्याचा जाहीर निषेध करतो मी. गांधीवधानंतर काहीतरी शिकूयात आपण. 55 करोड द्यायचं त्या गांधींनी कबूल केलं आणि त्याप्रमाणे तिकडे 55 कोटी रुपये गेले आणि येताना आपल्याला गिफ्ट म्हणून रेल्वेच्या रेल्वे भरून आपल्या हिंदू, शीख, सिंधी, निरनिराळ्या जाती धर्माच्या हिंदू लोकांच्या मृतदेहांनी खचाखच भरलेल्या ट्रेन आपल्याला इथं पाहाव्या लागल्या. त्या गार्डला, त्या ड्रायव्हरला आणि स्टेशनवरच्या लोकांना हा प्रश्न पडला अमृतसरला गाडी थांबल्यावर, की गाडी तर थांबली आहे आणि डब्यातनं एकही माणूस का बरं उतरत नाही आहे? आणि त्यावेळेस तो गार्ड धावत येऊन त्या ट्रेनच्या प्रत्येक डब्यामध्ये चेक करतो, तेव्हा समजतं, तेव्हा त्याला दिसतं नुसतं रक्त आणि रक्त प्रत्येक डब्यात आणि तुकडे झालेले देह. कोणतीही किंकाळी नव्हती आणि कुणीही खाकू करत नव्हतं. म्हणजे पार सगळ्यांना मारून टाकलेले प्रत्येक बोगीमध्ये मुर्द्यांचा खच होता. हे सुद्धा तुम्हाला विसरायचं आहे का? तुमच्या कुटुंबापर्यंत झळ पोचली नाही म्हणून? ते तुमचे कोणीच नव्हते म्हणून? तिकडून येणारा भारतीय हा तुमचा काहीच लागत नाही? अरे, त्या हिंदुस्थानी लोकांच्या त्या मुर्द्यांना तरी साक्ष ठेवून आत्ता तरी सुधारा. या मुर्द्यांचा व्यापार करणाऱ्या या नाठाळ लोकांना हद्दपार करा. त्यांचे भ्रष्टाचार सगळे बाहेर काढण्यासाठी मी आत्ताच्या मिनिस्ट्रीला नम्र विनंती करीन. का बरं, कसे काय निवडून येतात हे? का तुम्हीच त्यांना निवडून आणताय? येतातच कसे हे पुन्हा खासदार म्हणून? आणि तुम्ही इतकं माहीत असून सुद्धा त्यांचा भ्रष्टाचार का बाहेर काढत नाही? का काढू शकत नाही? कुठे बांधलेत तुमचे हात? हा जनसामान्यांना सुद्धा पडणारा प्रश्न आहे. त्याचं उत्तरसुद्धा सध्याच्या सरकारने पण देणं बांधील आहे सरकार. नुसत्याच फायद्यापुरत्या ईडीच्या नोटिसा, नको त्या लोकांना नोटिसा. अरे, जे मोठे मोठे मासे तुमच्या डोळ्यात देखत आहेत, तुमच्या बंगल्यापासून 100-150 मीटरच्या अंतरात राहत आहेत, संसद भवनात रोज येत आहेत, तुम्हाला माहिती आहेत ते आरोपी आहेत. काढा ना सगळंच एकदा बाहेर अशा लोकांचं. पण मित्रांनो, काही नाही. तुम्ही आम्ही फक्त अशी बोंब मारण्यासाठीच या पृथ्वीवर जन्माला आलो आहे आणि यातून फारसं काही निष्पन्न होणार नाही याची सुद्धा मला जाणीव आहे. पण एक गोष्ट तर नक्की आहे ना, जो मनामध्ये ज्वालामुखी आहे त्याच्यातला थोडा थोडा लाव्हा मी एक कलाकार म्हणून बाहेर तरी टाकू शकतो.
सामान्य माणसं ह्याच्या खोलात जायलाच तयार नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये ज्वालामुखीची धग असणं शक्यच नाही आहे. आशा करूयात मित्रांनो, काहीतरी याच्यातनं चांगलं निष्पन्न होईल. उद्या विधानसभेच्या निवडणुका आहेत. जी नालायक मंडळी अशी या भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्यात एकत्र येत आहेत, कोणाकोणाला हद्दपार करायचं? मी तर जाहीर आव्हान करीन, दोज हू आर इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स त्यांनी खरोखर राजकारणात यावं. यंग जनरेशनला मी आव्हान करीन, फक्त एक शपथ घेऊन यावं की या प्रवाहाबरोबर मी बिघडणार नाही. ही शपथ ज्यानी त्यांनी आपापल्या आईबापांसमोर घ्यावी, ते नसतील तर त्यांच्या तस्विरींसमोर घ्यावी आणि मगच राजकारणात एक प्रामाणिक नेता होण्याचं स्वप्न बघून प्रामाणिकपणे मी माझं राज्य कसं वाचवेन, माझा देश कसा पुढे जाईन हे बघेन, अशा प्रतिज्ञा करून येणार असाल तर नक्की या. अशा चांगल्या लोकांची या राजकारणात गरज आहे. या सगळ्यांना हद्दपार करायचं आहे, इतकंच मी तुम्हाला निक्षून सांगतो. कुठून आल्या यांच्याकडे एवढ्या अब्जावधीच्या मालमत्ता, याच्या पण चौकशा चालू करायच्या आहेत. मित्रांनो, कुठपर्यंत माझा आवाज पोहोचेल मला काहीच माहीत नाही, कारण मी पण जनसामान्यातलाच एक सामान्य, एका फौजीचा मुलगा, मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा आहे. प्रयत्न चालू आहेत माझे. हिंदू लोकांनी खूप एकोप्याने राहण्याची सुद्धा वेळ आहे, हे सुद्धा मी वारंवार सांगतो. चला, निषेध तरी करा. कमीत कमी 2013ला उत्तराखंडमध्ये या बाबा केदारनाथच्या दर्शनाला आपल्या या चारधाम यात्रेला गेलेल्या आपल्या 25,000 हिंदू बंधू भगिनींना पुन्हा त्यांना घरी येता आलं नाही आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये फक्त त्यांची वाट पाहणं इतकंच त्यांच्या नशिबी आहे. कित्येकांचे मृतदेहसुद्धा त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात मिळाले नाही आहेत. हे दुःख आणि त्यानंतरसुद्धा याच्यावरचं लोणी चाटणारे हे सरकार, 760 कोटीचं भ्रष्टाचार करणारं हे सरकार, जावयाच्या तोंबड्या भरणारं हे सरकार, जावयाची तिजोरी कशी भरेल यासाठी कॉन्ट्रॅक्ट ब्ल्यू ब्रीज ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या रॉबर्ट वड्राच्या कंपनीला दिलं गेलेलं कॉन्ट्रॅक्ट आजही हे तुमच्यासमोर व्यक्त करताना अंगावर काटे येत आहेत, डोळ्यामध्ये आसवं जमा होत आहेत. म्हणून मी आज इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नक्कीच तुमच्या मनामध्ये, मानसिकतेमध्ये सुधारणा व्हावी हीच अपेक्षा. जय हिंद, जय भारत.